श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगीरथाने अतिशय प्रयत्नपूर्वक गंगा मातेला भूमंडळावरती आणलं. भगवान महादेवांची तपश्चर्या करून गंगा मातेला भगवंताच्या मस्तकावरती धारण करण्याची विनंती केली. भगीरथाने प्रयत्न केले आणि गंगा भूमंडळावरती आणली. म्हणून राजा, या गंगेला भागीरथी सुद्धा म्हणतात. राजा, या गंगेचं महात्म्य की जिचं स्मरण केल्यावर सुद्धा भगवत पदाची प्राप्ती होती. राजा, म्हणून रोज आपण या गंगा मातेला वंदन केलंच पाहिजे. काय भाग्य आहे राजा, आपण गंगेच्या काठावरच बसलेलो आहोत. गंगा मातेची कृपा राजा, रोज हिचं स्मरण झालंच पाहिजे. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम. हे गंगा माते, तुझ्या चरणांचं स्मरण करतो. अगं, देव सुद्धा तुझं वर्णन करतात. तुझं वर्णन केल्यानंतर भुक्तिंच मुक्तिंच दधासी नित्यम भावानुसारेन सदा नरानाम. जो कोणी तुझं चिंतन करतो त्याच्या मनामध्ये त्याची जी श्रद्धा असेल त्या श्रद्धेप्रमाणे तू त्याला भुक्ती आणि मुक्ती दोन्हीही देऊ शकते. अशी तुझी कृपा गंगा माते आम्हालाही प्राप्त व्हावी. अशा प्रकारे विनंती करावी. राजा, अशी विनंती जो करतो त्याला भुक्तिंच मुक्तिंच दधासी नित्यम ही गंगा माता देत राहते. श्रोते हो, भगीरथाने आणलेल्या गंगेचं महत्त्व आहेच आहे, पण आपण ज्या भागामध्ये राहतो ना, इकडे वाहणारी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी माता. या गोदा मातेचं सुद्धा, ही सुद्धा गंगाच आहे. ही वृद्ध गंगा आहे. ही गंगेच्या आधीचा उगम झालाय. गौतम ऋषीने बहुतप केले, पातक झाले दूर. गौतम ऋषी करता प्रगट झालेली ही गंगा, हिच्याबद्दल सुद्धा नामदेवरायांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे होतील भंगा. ही दक्षिण गंगा गोदावरी आहे. वाचेने आपण गंगा गंगा जर म्हणत राहिलो तर, वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे होतील भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ज्या ब्रह्मगिरी पर्वतावरती या दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झालाय ना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. त्याला यमपुरी नाही. अशा गंगेची महती काय सांगावं. नामा म्हणे प्रदक्षिणा. नामा म्हणे प्रदक्षिणा. जर ब्रह्मगिरीला आपल्याकडनं प्रदक्षिणा मारणं शक्य झालं, गंगा मातेला प्रदक्षिणा मारणं शक्य झालं तर त्याच्या पुण्या नाही गणना. त्याचं पुण्य अगणित आहे. म्हणून जशी भक्ती, जसा भाव, तसे फळ त्याला नक्की मिळणार आहेत. आपल्या वाचेने आपण गंगा मातेचं स्मरण केलंच पाहिजे. प्रत्यक्षामध्ये गंगा मातेचं स्नान कधी शक्य झालं तर अवश्य केलंच पाहिजे. अशा प्रकारे गंगा मातेचं आगमन झालं. हा भगीरथ राजा या भगीरथाचा पुत्र होता श्रुत. श्रुताचा नाभ पूर्वी कथन केलेल्या नाभापेक्षा हा वेगळा आहे. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप. सिंधुद्वीपाचा आयुतायू. आयुतायूच्या पुत्राचं नाव ऋतुपर्ण. तो नलाचा मित्र होता. हा ऋतुपर्ण राजा अयोध्येला होता तेव्हा नल राजा राज्य करत होता. आपण नल दमयंती हे दिव्य चरित्र ऐकलं असेल मंडळी कधी. आदरणीय गंधे महाराज अक्षरशः एक महिना कीर्तनामध्ये नल दमयंती आख्यान सांगायचे. स्वतः भगवान गोपाल कृष्णांनी ज्या वेळेला पांडवांसह द्रौपदी वनामध्ये होती, दुःखित झालेली होती,
सतत पांडवांच्या मनामध्ये एक विचार येत होता की आम्हाला धर्माने वागून सुद्धा, चांगल्या पद्धतीने वागून सुद्धा एवढं दुःख पदरामध्ये पडतंय, अशा प्रकारे दुःखित कुणी झालंय का? धर्म करणाऱ्या अशा कुणाला तरी याआधी आमच्या इतकं दुःख प्राप्त झालंय का? असा जेव्हा मनामध्ये विचार आला ना, त्यावेळेला त्या धर्माला नलराजाचं चरित्र सांगण्यासाठी स्वतः भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी मातेला बरोबर घेऊन वनामध्ये गेले. अतिशय दिव्य चरित्र नलाचं वनपर्वामध्ये सांगितल्या गेलं. महाभारताच्या वनपर्वामध्ये या चरित्राचा उल्लेख केला आहे मंडळी. हे नलदमयंती चरित्र कधी ऐका, कुठे वाचायला मिळालं तर अवश्य वाचा. आदरणीय गंधे महाराजांनी एक एक महिना हे दिव्य चरित्र सांगितलंय. तुमचं माझं परम भाग्य आहे की आदरणीय गंधे महाराजांनी सांगितलेलं हे दिव्य नलदमयंती चरित्र त्यावेळेला रेकॉर्ड केलं गेलं. हे चरित्र महाराजांचे लाडके आणि निकटवर्तीय, महाराजांच्या सहवासामध्ये राहिलेले परमशिष्य श्री प्रवीणजी पुजारी यांनी गुगल ड्राईव्हवरती हे चरित्र सेव्ह करून ठेवलं आहे. आपणही गुगल ड्राईव्हवर हे चरित्र अवश्य श्रवण करू शकता. आपल्याला याची लिंक अपेक्षित असेल तर आमच्या 9860782989 या क्रमांकावरती आपण व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा. आपल्याला ही गुगल ड्राईव्हची लिंक पाठवल्या जाईल. त्याच्यामध्ये अनेक महाराजांनी सांगितलेले दिव्य चरित्र महाराजांच्या आवाजात श्रवण करू शकता. ऋतुपर्ण हा नलाचा मित्र. पुढे ऋतुपर्णाचा पुत्र सर्व काम झाला. परीक्षिता, सर्व कामाच्या पुत्राचं नाव होतं सुदास. सुदासाचा पुत्र होता सौदास आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं मदयंती. सौदासालाच काही जण मित्रसह म्हणतात आणि काही जण त्याला कल्मषपाद असंही म्हणतात. वशिष्ठांच्या शापाने तो राक्षस झाला होता आणि पुन्हा आपल्या कर्मामुळे तो निपुत्रिक झाला. हे ऐकल्यावरती परीक्षितांनी बघितलं, आम्ही हे जाणू इच्छितो की महात्मा सौदासाला गुरु वशिष्ठांनी का शाप दिला. हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, राजा, सौदासो मृगया किंचिन चरंद्रक्षो जघानः. सौदास एकदा शिकारीसाठी गेला होता. तिथे त्याने एका राक्षसाला मारलं आणि त्याच्या भावाला सोडून दिलं. त्याच्या भावाने मृत्यूचा बदला घेण्यासाठी आचार्याच्या रूपाने म्हणजे स्वयंपाकी होऊन स्वयंपाक करण्यासाठी म्हणून त्याच्या घरी आला. एक दिवस भोजनासाठी जेव्हा गुरु वशिष्ठ राजाच्या घरी आले तेव्हा त्यांनी मनुष्याचं मांस शिजवून त्यांना वाढलं. भगवान वशिष्ठांनी अभक्ष मांस वाढताना पाहून रागावून राजाला झटकन शाप दिला की राजा, या कृत्यामुळे तू ब्रह्मराक्षस होशील. हे राक्षसाचं काम आहे असं त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी तो शाप फक्त 12 वर्षांपुरताच ठेवला. त्यावेळेला सौदास सुद्धा आपल्या ओंजळीत पाणी घेऊन गुरु वशिष्ठांना शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. पण बायकोनी अडवलं. बायकोने बघितलं, अहो, गुरूंना आपण शाप द्यावा का? आपली तेवढी पात्रता नाही. हे आपण चरित्र शिवलीलामृतात सुद्धा वाचलंय. स्कंदपुराणामध्ये सुद्धा या चरित्राचा उल्लेख आलेला आहे मंडळी. ज्या वेळेला हातात पाणी घेतलेलं होतं ते त्यांनी आपल्या पायावरती टाकलं, कारण ते शापजल आपल्या पायावर टाकलं म्हणून त्याचं नाव कल्मषपाद असं पडलं, कारण त्याचे पाय त्यावेळेला काळे पडले. मदयंतीने त्याला अडवलं तेव्हा सौदासाने दिशा, आकाश आणि पृथ्वी ही सर्व जीवमय आहे असा विचार करून ते शापजल आपल्या पायांवर टाकलं. म्हणूनच त्याचं नाव मित्रसह असंही पडलं, कल्मषपाद असंही पडलं. मित्रसह पुढे राक्षस झाला, वनामध्ये भटकू लागला. एक दिवस त्यांनी एका ब्राह्मण दाम्पत्याला वनातून जाताना पाहिलं. त्या ब्रह्मराक्षसाला भूक लागली होती म्हणून त्यांनी ब्राह्मणाला पकडलं. ब्राह्मण पत्नीची कामना पूर्ण झाली नव्हती. ती म्हणाली, राजा, तू राक्षस नाहीस, महाराणी मदयंतीचा पती आणि इक्ष्वाकु वंशाचा वीर महारथी आहेस. असा अधर्म करू नको. माझ्या पतीला खाऊ नको. मला संतानाची इच्छा आहे आणि ह्या ब्राह्मणाची सुद्धा कामना अजून पूर्ण झालेली नाही, म्हणून हा माझा पती मला परत दे. हे मनुष्य शरीर जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारही पुरुषार्थाची प्राप्ती करून देणार आहे. म्हणून हे वीरा, शरीराची हत्या म्हणजे सर्व पुरुषार्थांची हत्या असं म्हणलं जातं. शिवाय हा ब्राह्मण विद्वान आहे, तपश्चर्या, शील आदी गुणांनी संपन्न आहे, जो सर्व पदार्थांमध्ये असूनही त्यांच्या वेगवेगळ्या गुणांमुळे लपून राहिला आहे. त्या पुरुषोत्तम परब्रह्माची सर्व प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपाने हा आराधना करू इच्छितो. हे धर्म जाणणाऱ्या राजा,
जसा पित्याच्या हातून पुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही, त्याप्रमाणे आपल्यासारख्या श्रेष्ठ राजर्षींच्या हातून श्रेष्ठ ब्राह्मणाचा वध होणं अजिबात योग्य नाही. राजा, असं असतानाही जर तू याला खाशील तर अगोदर मला खा, कारण यांच्या खेरीज माझं जीवन व्यर्थ आहे. मी मेल्यासारखीच आहे. एक क्षणभर सुद्धा यांच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. असं काकुळतीने बोलून ती अनाथ असल्यासारखी रडू लागली. परंतु शापाने मूढ झालेल्या सौदासाने वाघाने एखाद्या पशुला खावं त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकलं. ब्राह्मण पत्नीने गर्भाधानास उद्युक्त झालेल्या पतीला राक्षसाने खाल्लेलं पाहून तिला अतिशय शोक झाला. तिने राजाला शाप दिला, अरे पाप्या, मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लंस, म्हणून मूर्खा, तू जेव्हा स्त्रीबरोबर संग करशील तेव्हा तुझाही मृत्यू होईल. ही गोष्ट मी तुझ्या निदर्शनाला आणून देते. अशा प्रकारे मित्र सहाला शाप देऊन पतिलोकात जाऊ इच्छिणारी ब्राह्मण पत्नी आपल्या पतीच्या अस्थींनी धगधगणाऱ्या चितेत उडी घेऊन स्वतः सती गेली. 12 वर्षानंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला तेव्हा तिने त्यांना अडवलं, कारण तिला त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वशिष्ठांनी मदयंतीच्या ठिकाणी गर्भाधान केलं. हा गर्भ मदयंतीने 7 वर्षांपर्यंत धारण केला, परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वशिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्मा म्हणजे दगड याच्या आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याला अश्मक नाव पडलं. अश्मकापासून मूलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला निक्षत्रिय करीत होते तेव्हा स्त्रियांनी याला लपवून ठेवलं होतं, म्हणून त्याचं एक नाव नारी कवच असं पडलं. त्याला मूलक यासाठी म्हणतात की पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ, दशरथाचा ऐडवीर आणि ऐडवीराचा विश्वसह, विश्वसहाचा पुत्र चक्रवर्ती खट्वांग राजा झाला. युद्धामध्ये त्याला कोणीही जिंकू शकत नव्हतं. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला. देवतांकडून त्याला जेव्हा समजलं की आपलं आयुष्य फक्त 2 घटकेचं शिल्लक राहिलंय, तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं. तो मनातल्या मनात विचार करू लागला की माझ्या कुळाची इष्टदेवता ब्राह्मण आहे, त्यांच्यापेक्षा अधिक माझ्या प्राणांवरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्या इतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझं मन अधर्माकडे कधी गेलं नाही. पवित्र कीर्ती भगवंताच्या व्यतिरिक्त मी आणखीन कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही. तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितलं, परंतु मी त्या भोगांची इच्छा अजिबात मनामध्ये न धरता कोणताही वर मागितला नाही. कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो. ज्या देवतांची इंद्रिय आणि मन विषयामध्ये भटकत असतात त्या देवता सत्वगुण प्रधान असून सुद्धा आपल्या हृदयात विराजमान सदैव प्रियतमाच्या रूपाने राहणाऱ्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाही, तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते कसे काय जाणू शकतील? ईश्वराच्या मायेचा खेळ असणाऱ्या गंधर्व नगरांसारख्या या विषयांना मी सोडून देतोय, कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणाऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांना शरण जात आहे, असं म्हणून खट्वांगाने भगवंताच्या चरणांची आराधना 2 घटकेमध्ये करायला सुरुवात केली. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं, म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता त्याचा त्याग केला आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला. ते स्वरूप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, शून्यासमानच आहे, परंतु ते शून्यही नाही, परमसत्य आहे. भक्तजन त्याच वस्तूचे भगवान वासुदेव या नावाने वर्णन करतात. राजा, अशा प्रकारे खट्वांगाचा जीवनाचा प्रवास भगवंताच्या चरणी विलीन झाला. पुढे या वंशाचा विस्तार कशा प्रकारे झाला आणि याच वंशामध्ये खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघु आणि रघुचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांना प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच
आपल्या अंशानेच 4 रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न कशा प्रकारे झाले आणि काय इतिहास झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.